तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ओम शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्वयापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदं जाड्यंधकारांबहं हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासनीं संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां जयांची किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन ऐसे काहून करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी प्रस्तुत। कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मनबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे तुम्ही ऐकताय ना सर्वजण। झोपले का काय का पंगत टचून झालेली नाही पक्का तुमच्या झोपेचा टाइम आहे आता तुम्ही जागीत का सगळे ताट बसावर सगळे बेटा बेटे सावधान माझ्याकडे पहा स्माइल प्लीज गालात हसा हसा एखाद्याशी छातीत चमकून भुसकून मरून जातात मग हसायचंही राहून जातं सगळंच राहून जातं आशेच फ्रेश बसा
आयुष्यभर तुमच्या आनंदाला कोणाचीच नजर लागू नये. विठ्ठल राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असं उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा चारचरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा उपदेश परप्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की तुकोबारांना जगद्गुरु का म्हणतात. त्याची अनेक कारण आहेत. पैकी एक कारण प्रस्तुत अभंगामध्ये सगळं जगत ज्याला घाबरतं त्या जगाने त्या गोष्टीला घाबरू नये याचा उपाय अभंगामध्ये सांगितला. एखाद्याला समजावून कसं सांगावं ती समजावून सांगण्याची अत्यंत चांगली पद्धत म्हणजे प्रस्तुत अभंग आहे. तुम्ही म्हणताल ताई 3 कारणं सांगितली पण एवढ्या कोड्यात का बोलतायत. ईश्वर प्राप्तीचे मार्ग अनेक आहेत. कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. 3 मार्गातले 3 साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले. कर्म मार्गी म्हटला तुकोबाराय कर्म करतो पण कर्म वायाला जातो. त्याच्यासाठी पहिलं चरण ऐसे का हो ना करा का घी पुढे नाही नाश जा. माझी भाषा व्यवस्थित कळते ना तुम्हाला? काही लँग्वेजची अडचण तर नाही ना? माना हलवत चला, मी बोलते मला सिग्नल देत चला. मी हानो हानो घेईन बरं का तुमच्या पुढं. मी बोलते हे तुम्हाला कळतंय नाही कळत हे मला कळू द्या. भक्ती मार्गे ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला भक्ती करतो पण कृतार्थ झाल्यासारखं वाटत नाही. त्याच्यासाठी दुसरं चरणी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. ज्ञान मार्गे गेला मी अभ्यास करतो पण पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्याच्यासाठी तिसरं चरण श्रुतीचे कानिगा फळ सारं मूळ जाणूनी. तुम्ही म्हणताल ज्यांच्याकडे कोणताच मार्ग नाही त्यांच्यासाठी कोणतं चरणी. ज्याच्यासाठी ईश्वर प्राप्तीचा कोणताच मार्ग नाही त्याच्यासाठी चौथं चरणी. एकदा स्लॅब टाकला तर पुढचा मजला केव्हाही बांधतोय तो. त्याच्यासाठी कोणताच मार्ग ज्याच्याकडे नाही त्याच्यासाठी चौथं चरण. असा एकंदरीत अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. ठळक बातम्या संपल्या. आता घरी जाऊन कूलर लावून गोदाड्या घेऊन झोपले तरी हरकत नसावी. माझं काम संपलं. विठ्ठल रामदूत हनुमंतरायाचा जन्म नाशिकचा म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातला आणि बाल स्वरूपामध्ये जिथं हनुमंतराय प्रगट झाले अशी स्वयंभू झोपलेली मूर्ती. बाल स्वरूपामध्ये एखादं लहान लेकरू जसं पाळण्यात टाकलेलं असावं असं आजही महारुद्र हनुमंतराय बाल स्वरूपामध्ये पाळण्यात टाकून झोपल्यासारखे विराजमान आहेत. म्हणून सज्जनपुरामध्ये अजूनही हनुमंतराय बाल स्वरूपामध्ये आहेत. पुढे रत्नपूरला गेल्याच्या नंतर म्हणजे पूर्वीचं खुलताबाद आत्ताचं रत्नपूर. पहिलं पण रत्नपूरच होतं. रत्नपूर म्हणजे रत्नांची खाणी आणि सज्जनपुरामध्ये सगळे सज्जनच माणसं राहतात. इथं दुर्जनाला थाराच नाही. म्हणून इथं कीर्तन करायला विशेष कीर्तनकाराला आनंद असतो. बाकीच्या महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही फिरतो पण सज्जनपुरातला सप्ताह हा जर झालंच त्याचं नियोजन सगळ्या महाराष्ट्रात या सप्ताहाची चर्चा असते. मी काय स्तुती करायला स्तुती पाठक नाही बरं. आणि तुम्ही बोलावलं म्हणून मी तुमची स्तुती करते. इथं बोलवा नका बोलू. म्हणजे मी इथं कीर्तनाला नसते तरी मी कुठेतरी कीर्तनाला असतेच. स्तुती नाही पण चांगलं काम असेल तर वर्णन करायला काय हरकत नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. सज्जनपुरामध्ये हनुमंतराय बाल रूपात आहेत. खुलताबादला रत्नपुरामध्ये हनुमंतराय तरुण स्वरूपामध्ये आहेत आणि प्रयागराजला हनुमंतराय वृद्ध स्वरूप आहेत. हनुमंतराय चिरंजीव आहेत. 7 चिरंजीवापैकी हनुमंतराय एक आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्य विभीषणः कृप परशुरामश्च सप्तैती चिरंजीविनः. गावचं तरुण मंडळ इतकं झटतंय. मी इथं आल्याच्या नंतर पाहिलं अहो जावयाला लोक विचारत नाहीत. एवढी तुम्ही महाराज लोकांची काळजी घेतात. इतकं प्रेमाने वाढत होते प्रत्येक महिला. माझ्या ताटामध्ये प्रत्येक पदार्थ वाढत असताना आई जशी लेकराला वाढते ना प्रेमाने तितकं प्रेम. म्हणजे गावात सप्ताह असतो पण लोक इतके वैतागलेले असतात. महाराज आले कसे तुंबल्यावनीच पाहतात काही काही. म्हणजे प्रेम जर पाहायचं असेल तर मराठवाडा सोडून हे प्रेम तुम्हाला आपण सगळीकडे फिरतो. मराठवाड्यासारखं प्रेम महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जगाच्या पाठीवरती कुठंच पाहायला भेटत नाही. महाराष्ट्रामध्ये भक्तीचं अंतकरण असेल तो आपला मराठवाडा आहे. आणि त्याच्या छत्रपती संभाजीनगरचा झेंडा काही वेगळाच आहे. म्हणजे आपलं नाव काही वेगळंच आहे
आपलं प्रेमही काही वेगळंच आहे. प्रेम करण्याची पद्धत इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये सप्ताहाविषयी असणारी उत्सुकता प्रत्येकाच्या. मला नाही वाटतं तुम्ही दिवाळीला इतका आनंद घेत असाल म्हणून. महाराज लोक आले की कुठं ठेवू आणि कुठं नाही करतात. प्रेम करत नाहीत अशी माणसं नाही त्या जगामध्ये. आम्हाला विचारत नाही असे नाही. पंचपक्वान असतात. ज्ञानोबा तुकोबरायची कृपा आम्हाला दररोज एक वेगवेगळा पदार्थ खायला असतो. पण येथे आल्याच्या नंतर तुमचं प्रत्येकाचं प्रेम ओसंडून वाहत होतं. म्हणजे प्रेमाचा अतिरेक आणि उत्साहाच्या बाबतीत मी एक शब्द वापरला मग अशी भाऊ आम्हाला बरेच जण माझ्याशी संवाद करताना होते. म्हणे ताई आमच्या गावात लोक उत्साही. म्हणलं उत्साही नाही, अति उत्साही लोक आहे तुमच्या गावातले. एवढा उत्साह मी जेव्हापासून कीर्तन करते तेव्हापासून आणि आत्तापर्यंत मला कुठंच पाहायला भेटला नाही. सप्ताहाच्या बाबतीत एवढा उत्साह. आयुष्यभर तुमच्या उत्साहाला, तुमच्या परमार्थाला, तुमच्या आनंदाला आणि गावाच्या एकोप्याला कधीच कोणाची नजर सुद्धा लागू नये अशीच बाल हनुमंताच्या म्हणजेच महारुद्र हनुमंताच्या चरणी प्रार्थना. सप्ताहासाठी अतोनात कष्ट घेणारा म्हणजे आपण वर्षभरात किती बदल अथवा काय केलं याचं परमार्थाचं होणारं ऑडिट एका वर्षाने म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह असतो. आणि बाल महारुद्र सेवक संघ सज्जनपूर BSS विशेषतः या सेवक संघासाठी एकदा मोकळ्या मनानं टाळी वाजवा. तुमच्या कार्यात सतत हनुमंतराय यश प्रदान. कारण यशे थोरविला मारुती. मला असं वाटतं हनुमंतरायाने अवतार घेतल्याच्या नंतर सगळं यश काय सज्जनपुरातच घातलं का काय. कोणत्या बी कामाला तुमचा इतका उल्हास आहे, इतकं यश आहे. या गावातच बाल हनुमंतराय वास्तव्य करतात म्हणून यश या गावाच्या कानाकानामध्ये. आणि विशेष मला तुमच्या गावाची वेस फार आवडली बरं का. वेस जितकी चांगली असते तितकं गावाला यश चांगलं भेटत असतं. काही काही गावाच्या यशा पडल्यात लोकांचा पण बट्ट्याबोळ झाला. काही ठिकाणी बांधल्यात, काही याच्या पडल्यात. वेसा कुठे होतात हे पण लोकांना माहिती नाही. पण गावात आल्याच्या नंतर घराची काळा अंगण सांगतं. शीतावरून भाताची परीक्षा तुमच्या वेशीत आल्यानंतरच कळतं की या सज्जनपुरामध्ये यश किती ठासून भरलेले हनुमंतरायाने. पवित्र असं गाव आणि भगवान श्री भोलेनाथाच्या या पवित्र दरबारामध्ये त्याचप्रमाणे विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आणि उजव्या सोंडेचा गणपती तुमच्या गावामध्ये आहे. जवळपास या परिसरामध्ये 40-40, 50-50 किलोमीटर जर फिरलं तर विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. पण अत्यंत पवित्र असणारं या ठिकाणचं वातावरण, या गावाला लाभलेली अध्यात्माची परंपरा आणि 18 पगड जाती गुणे गोविंदाने एका छताखाली आणतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हरिकीर्तनासाठी उपस्थित पंचक्रोशीतील या आपल्या जिल्ह्यातील आळंदीकर, पंढरपूरकर सर्वच महाराज मंडळी असतील ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला. अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम गान कोकिळा गायनाचार्य आपल्या मराठवाड्याचा बुलंद आवाज हरिभक्ती पारायण आदरणीय माझ्या छोट्या बंधूंच्या ठिकाणी असणारे. कारण नवऱ्यावर वय ठरत असतं. माझ्यापेक्षा मोठे असतील पण महाराजापेक्षा लहान असतील तुम्ही. माझ्या छोट्या बंधूंच्या ठिकाणी असणारे ओमकारजी महाराज जगताप. काही टाळ्या सिग्नलवर टोल नाक्यावर पण भेटतात, त्या शेवाजी जाऊ नका. मोकळ्या टाळ्या वाजवा एकदा. पंगत जास्त झाली का तुम्हाला जिरली पाहिजे. त्याचप्रमाणे सुरुवातीची अत्यंत सुंदर अवीट गोड चाल ज्यांनी गायली, ज्यांच्या कंठात सरस्वती विराजमान आहे आणि आईसाहेब सरस्वतींची ज्यांच्यावरती पुरेपूर कृपा झाली असे गान कोकिळा हरिभक्ती पारायण आमच्या जालना जिल्ह्याचं वैभव. जालना जिल्हा ना. हरिभक्ती पारायण माझे छोटे बंधू कैलासजी महाराज. मी म्हणन याची वाट पाहत जाऊ नका. मृदंगाची सुंदर साथ करणारे मराठवाड्याचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण हरिभक्ती पारायण आदरणीय. मला चेहरा लक्षात येईल मी नाव विसरते असं वयामानाने होतं बरं कधी कधी. हनुमंतजी महाराज वाजवा. आणि बीड जिल्ह्याचं भूषण. बीड जिल्हा म्हणजे कलाकारांचा बालेकिल्ला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बीडचं नाव किती गाजतंय हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. बीड जिल्हा भूषण, मराठवाडा भूषण हरिभक्ती पारायण मृदंग मार्तंड, मृदंगाचार्य हरिभक्ती पारायण ओंकारजी महाराज कागदे आणि संस्थेतील सर्वच बालगोपाळ श्री संत माऊली महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्ती पारायण कृष्णाजी महाराज चव्हाण. अलीकडचे हरिभक्ती पारायण
भगवानजी महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय बाबासाहेबजी महाराज आणि सर्व संस्थेतील बालगोपाळ असतील हरिभक्तीपरायण, गणपत महाराज, विनेकरी महाराज, त्यांना आसन द्या प्लीज. विनेकरी खाली उभे. कीर्तनकारापेक्षा विनेकऱ्याचा विण्याचा अधिकार फार मोठा आहे. विढल तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, चित्रकार, पत्रकार बांधव मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, आजी माजी ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माजी दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, आजी माजी पंचायत समितीचे सभापती, आजी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आजी माजी आमदार, खासदार, जहागीरदार, गुत्तेदार, दुकानदार, बागायतदार, गुंठा मंत्री, सर्वच श्रोते सज्जन माईबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज, नाही तर कीर्तन झाले तुम्ही मानायचे ते तुमचे भाऊ होते का म्हणजे मिटलं का? तुम्ही काय प्रश्न विचारताल याचा अजिबात नियम नसतो बरं का. आता एवढंच उशिरा नाव घेते तो खाण्यातच घेते की घेऊ का नको? पाठीमागच्या जागा आहेत का तुम्ही? घेऊ का नको? याच्यासाठी मीटर वाढत आहे बरं का. मग लांब लचक घेऊ का आखूड घेऊ? मीटर बी लांबत आहे. मग येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तर अडकी, त्याला घुंगरा बारा पान खाते, तेरा घाम येतो, जरा जरा नवरा घालतो इंजिन मारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला पाणी, आणि त्याडाचं वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कापात घडी, घडीत वाजला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, सज्जनपूरकारांची लेख विठ्ठल. ज्यांच्या घरी आमची भोजनाची, संत पूजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली त्या भाऊंचं, काकांचं नाव मला माहिती नाही बरं का, त्यांनाही मी धन्यवाद देते. ज्याचं खावं मीठ, ज्याचं लग्न आहे त्याचं गाणं गावंच लागतं. सर्व श्रोते सज्जन माईबाप सर्वांच्या मुळे या कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता. आता कॅमेरा बंद करा दादा, कॅमेरा बंद करा. मस्तक हे पायावरी